संपूर्ण कर्जमाफी माफ झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमाफी माफ झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. 15 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पेठ तालुक्याच्या वतीनं तालुका अध्यक्ष माननीय श्री गिरीश अरुण गावित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी साहेब पेठ यांना सविस्तर निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विमा योजनेची सुधारणा, शेतीमालाला हमी भाव, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत, वनहक्क कायदा अंतर्गत आदिवासी बांधवांना हक्काची जमीन तसेच पेठ तालुक्यासह आदिवासी आणि डोंगराळ भागातील सिंचन प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पेठ तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये विक्री होणाऱ्या खत आणि बियाण्यांच्या दर्जाची तपासणी, शासनानं निश्चित केलेले दर फलक दर्शनी भागात लावण्याची सक्ती तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माननीय आमदार श्री रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंढरपूर येथे केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर शासनानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरी शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं शासनानं दिलेल्या आश्वासनांची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पेठ तालुक्यातील शेतकरी, नागरिक, युवक, महिला, आदिवासी बांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी एकजूट दाखवत शासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष तसेच सर्व शेतकरी बंधू यांच्या समवेत राज्यातील विविध प्रश्नासंबंधित आज निवेदन करत आहोत. आज जर प्रामुख्यानं बघितलं तर या सरकारने जे शेतकरी कर्जमाफीचे जे निकष लावलेत ते निकष अत्यंत चुकीचे आणि खोटे आहेत. तरी ते निकष बदलून आमच्या सर्व शेतकरी, सर्व बांधवांची सरकारला विनंती आहे का कोणत्याही निकषात पात्र अपात्र ह्या जाचकाठीत न अटकता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची आमची विनंती आहे. तर आपण बघितलं बऱ्याच आपल्या हे आहेत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना किमान 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देणे, 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, तसेच OTS योजनेतील जाचक रद्द कराव्यात अशा आमच्या मागण्या आहेत. तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित कायदेशीर हमीभाव घ्यावा, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई घ्यावी, शेतकऱ्यांना दिवसा दर्जेदार व अखंड वीज पुरवठा करावा, तसेच पीक कर्ज खात्याचे पुनर्गठन करून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा, वन हक्क कायद्याअंतर्गत पात्र आदिवासी कुटुंबांना तातडीने जमीन मंजूर करावी, पेठ तालुक्यासह आदिवासी व डोंगराळ भागातील सिंचन प्रकल्प सुरू करावेत, पश्चिम वाहिनी नद्यांवर बंधारे, जलसाठे व सिंचन योजना उभा कराव्यात, आदिवासी व डोंगराळ भागासाठी विशेष कृषी विकास पॅकेज जाहीर करावे, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष आर्थिक मदत व पुनर्वसन योजना राबवाव्यात, शासनाने रोहितदादा पवार यांच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी व 22 जूनपूर्वी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशा या सर्व योजना किंवा या सर्व आमच्या मागण्या तहसीलदार साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, संबंधित आमदार साहेब, संबंधित मंत्री महोदय, त्यानंतर संबंधित खासदार साहेब यांच्यापर्यंत या आमच्या मागण्या पोहोचाव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला या सर्व बाबींचा पाठपुरावा करून आमच्या सर्व आदिवासी भागातील आदिवासी शेतमजूर, आदिवासी शेतकरी या सर्वांना न्याय कसा देता येईल अशी सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी अशी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो. आणि आपलं निवेदन शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा संपूर्ण कर्जमाफी माफ झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमाफी माफ झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी धर्मराज चौधरी, पेठ.